पितानी पुत्रानी पवित्र आत्म्यांचे गौरव असो. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू ख्रिस्तानी या जगामध्ये प्रत्येक देवाच्या लेकराला पाठवून दिलेला आहे. पाठवून दिलेल्या लोकांना नवा करारामध्ये आपण प्रेषित म्हणतो, नाहीतर अपोस्तल म्हणतो. हालेलुया. आपण सर्व त्यातलेच आहोत. पाठवून दिलं तर त्याचा अर्थ काही आहे. ज्यांना पाठवलेलं आहे एक हेतू मनामध्ये ठेवून त्याला पाठवलेलं आहे. तू जा म्हणून बोलणार का? उगत जा म्हणून बोलत त्याला काय अर्थ नाही. एखाद्या मिशन, एखाद्या जबाबदारी हातात देऊन जा म्हणून बोलतात. या जगामध्ये वावरणारा सर्व ख्रिस्ती बांधव पाठवण्यात आलेले लोक आहेत, जबाबदारी असलेले लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मलयाळम भाषा निर्माण आहे. काही लोक कुठे येता जाताना काही लोक असं बोलतात की कुत्रा बाजारला गेला तसं तो गेला म्हणून बोलतो. हालेलुया. म्हणजे कोणतरी बाजारला गेलेला आहे म्हणून कुत्रा पण त्यांच्या सोबत गेला. हालेलुया. थोडा पुढे गेल्यानंतर कशासाठी जात आहे म्हणून विसरलं म्हणून पाहते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवन जगणारा प्रत्येक व्यक्तीला माहित असलेली एक गोष्ट आहे, देवानी मला पाठवलेला आहे. देवानी मला काहीतरी एक गोष्ट पूर्ण करण्यासाठी पाठवलेला आहे. या प्रवासामध्ये देवच मला मदत करत आहे. देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहून मला मदत करून कुठे जायचंय, कसं जायचंय मला पाठवून देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असे जाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी बायबलमध्ये लिहिलेले एक अध्याय आहे, मत्तई शुभवर्तमानातील 10वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. ज्याने पाठवलं त्याच्या हृदयामध्ये काहीतरी आहे, त्याने ती गोष्ट बोललेला आहे. आता सिस्टर वाचणार, आपण ऐकूया. मत्तई शुभवर्तमान 10वा अध्यायातील 16वा वचन. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो. हालेलुया. हालेलुया. ज्याने पाठवलं त्यांनी काय बोलले? हालेलुया. मेंढर आहेत त्यावर जरा सांभाळा असं मी बोलले. लांडग्यांमध्ये मेंढर आहेत. हालेलुया. लांडग्याला कोल्ह्याना ओळखणं गरजेचं आहे. कोल्ह्याचा वेळ कधी चालू होत आहे? रात्र झाल्यावर. मालक झोपायला गेलं तर हे बघायला जाणार, कोंबड्याचा दार चुकून उघडं ठेवून मालक चुकलं का? हालेलुया. त्यांना कळते ते बघायला नाही कळते. हालेलुया. प्रियानो, हे लाईट काय झालं ते कळतं. लाईट दिसलं तर, प्रकाश दिसलं तर कोणा तिकडे येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू येशूने आपल्याला बोललेली
गोष्ट असे आहे, लांडग्यांमध्ये मेंढराप्रमाणे मी तुम्हाला पाठवतो. तुम्हाला जिथे जायचं आहे, कुठे काम करायचं आहे, त्या सर्व ठिकाणी लांडगे आहेत. लांडगे रात्र येण्यासाठी थांबलेला आहे. रात्र आलं तर लांडग्याचा स्वभाव वाढला. हालेलुया. आम्ही ख्रिस्ती लोक, आम्ही क्षमा करणारे लोक, आम्ही प्रेम करणारे लोक, आम्हाला यातलं काही माहित नव्हता असं बोलायची गरज नाही. तुला या गोष्टीची माहिती पाहिजे. तुझ्या बायबलमध्येच या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हालेलुया. मत्ती शुभवर्तमान 10 अध्याय 16 वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. लांडगे आहेत. परम पवित्र संस्काराला हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू झोपा काढा, काही नाही होणार असं नाही बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने सांगितलं तू सापासारखे चतुर व्हायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साप म्हणून बोललं तर लगेच काही लोक शैतान म्हणून बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाच्या समुद्रात एक साप आदामाच्या काळामध्ये येऊन गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत कुठेतरी साप दिसलं तर परत आदामाच्या सापाला मारतो नाही, बाकी पण सापाबद्दल बोललेलं आहे त्याचा पण विचार करायचा. हालेलुया. प्रभूने सांगितलं तू सापासारखा बनायचं, सापासारखे चतुर बनायचं. प्रेज द लॉर्ड. सापामध्ये एवढं वैशिष्ट्य काय आहे? हालेलुया. साप जमिनी बरोबर एक जीव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लांबून घरातून बाहेर पडलेला आहे तेवढ्यातच आजूबाजूला कुठेतरी या भागामध्ये कुठेतरी एखादे साप असेल तर त्याला कळते कोणतरी बाहेर पडलेलं आहे, सांभाळायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जमिनीमध्ये असलेल्या बारीक सारीक हालचाल कोणाला कळते? सापाला कळते. कारण ते जमिनी बरोबर डोकं असं एकूण ठेवलेलं आहे. बारीक सारीक कळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना पण परमेश्वराने हे दान वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला असं मध्ये बोरवेल काढण्यासाठी एक माणूस आला. तो माणूस एका ठिकाणी बरोबर मला बोलले, तिकडे तुम्ही बोरवेल मारू शकता. प्रेज द लॉर्ड. मी त्या माणसाला विचारलं तुम्हाला कसं काय कळालं इकडे काढू शकता म्हणून. त्या माणसाने सांगितलं फादर तुम्ही बघितलं असं मी असे पकडत उभे राहिले होते. प्रेज द लॉर्ड. त्याने मला सांगितलं फादर खालून जे पाणी वाहत आहे त्याचा आवाज मला ऐकू येत आहे. धन्यवाद येशू. असे मला आणि तुम्हाला येत नाही म्हणून बाकी लोक यायचं नाही म्हणून आपण बोलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूने आपल्याला सांगितलं तुम्ही सापासारखे चतुर. घरामध्ये लहान बाळ जन्माला यायच्या अगोदर आई वडिलांना अनेक गोष्टी जाणायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांना योग्य रीतीने वाढवण्याच्या संबंधातील ज्ञान बुद्धी पहिले तयार करून घेऊनच एखाद्या बाळाला जन्म द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया.
धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाळ खोटे बोलत असेल तर मार तोंड खायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाळ ज्या घरात आहे त्या घरातील सगळे लोक मार खायला पाहिजे. हालेलुया. खोटे बोललं तर बिचारा बाळाला मारून उपयोग नाही. हालेलुया. बाळ नको ते शब्द घरी उच्चारलं तर पाठीमागचे कारण कोण आहे? आई वडील आणि घरातील लोक. सापासारखा तुम्ही चतुर व्हा. प्रभूने सांगितलं तुम्ही कबुतराप्रमाणे निरुपद्रवी व्हा. कबुतराला कोणतरी त्रास द्यायला गेलं तर एक आवाज, साधा आवाज करणार, त्यानंतर आपले मान थोडा आतमध्ये खेचून घेणार, डोळ्यातून थोडा आसू वाहणार. प्रेज द लॉर्ड. कबुतराचा काम तेवढंच आहे. देवाच्या लेकराला परमेश्वराने बोललेलं आहे, अडचणीमध्ये सापडायच्या अगोदर सावध राहा. हालेलुया. त्यानंतर मात्र पुढच्या गोष्टीकडे जा. तरी घरी वयामध्ये पोचायच्या अगोदर मरण पावलेले कोणतरी घरातील मरण पावलेला आहे, त्याचा धक्का घेत बसलेले कोणतरी इकडे आहे. त्या व्यक्ती त्या मरणाच्या गोष्टीमुळे खूप निराशामध्ये आहे. दुसरा कोणतरी तुमच्यामध्ये आहे ते अँक्साइटी, ओव्हर थिंकिंग. हालेलुया. ज्या गोष्टीबद्दल थोडासा विचार केला तर भरपूर झालं, त्या गोष्टीबद्दल जबरदस्त विचार करत असताय. हालेलुया. तसे भयानक विचारांच्या बंधनामध्ये सापडलेले कोणते तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पष्ट करत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी चोरी केली नाहीये तरी तुमच्यावर कोण कोण चोरीच्या नजराने तुमच्याकडे बघत आहे. चोरी किंवा दुसऱ्या एखाद्या गुन्हा असेल, शंकास्पदपणामध्ये तुमच्याकडे बघत आहे. त्या परिस्थितीमध्ये काही करायचं माहित नाही, अशा एका कंडिशनमध्ये पाहण्यात आलेले कोणी इकडे आहे. त्या व्यक्तीला येशू पाहिजे ते ज्ञान आणि बचावाचा मार्ग त्या व्यक्तीला देत आहे. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये अनेक लोक काही प्रकारच्या बंधनामध्ये अडकून होते. शरीरामध्ये मोकळीकता येत नाही, शरीर मोकळं झालेले अनुभव येत नाही, काहीतरी बांधून ठेवण्यासारखं काय होत आहे. हालेलुया. आता आजच्या या दिवसामध्ये 70-80% तुम्ही मोकळं झालेले अनुभव डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला आलेला आहे. शक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.